तुझी बायको मला लय त्रास द्यायला. घरात एक कामधंदा करण झाल्या. एक तर घरात ती राहणार नाही तर मी राहणार. होय का? तुला त्रास देऊ का? थांब तिला बघतोच. निघतो निघ. बिलकुल राहायचं तू आमच्या घरात. तुला काय वाटतंय तू माझ्या आईला त्रास देऊन ह्या घरात राहणार? अजिबात राहायचं नाही तू ह्या घरात. आणि तू रोज एक टाइम स्वयंपाक करतेस. तू गेलीस की माझी आई रोज 2 टाइम स्वयंपाक करणार. आणि तू 4 दिवसाला फरशी पुसतेस. आता तू गेलीस की माझी आई रोज फरशी पुसणार. तू रोज 6ला उठून लेकरांना तयार करून शाळेत पाठवतेस. आता तू गेलीस की माझी आई पहाटे 4ला उठून लेकरांना तयार करून पाठवल. अरे तू लयच मनावर घेतलास रे. ती एवढा पण त्रास देत नाही मला. राहू तिला. चेष्टा करतो तुम्ही. हो आयफोनचं कव्हर दाखवा. हे घ्या. हे नाही व्यवस्थित, दुसरं द्या. ही घ्या. हे पण व्यवस्थित नाही, दुसरं दाखवा. ही घ्या. 1 नंबर क्वालिटी. फक्त 1100 रुपये. कव्हर चांगला आहे पण लय महाग आहे. 500 रुपये देते बघा. बरं तुमचं नाही माझं नाही. 700 रुपये द्या. 600 रुपये घ्या. नाही होत नाही मग. बरं धरा 700 रुपये. बाई 1100 रुपयाचं कव्हर 700 रुपयाला भेटलं. 400 रुपयाचा फायदा झाला मला. बाई या दुकानात सेम कव्हर दिसलाले. चला किती रुपयाला आहे विचारते. हो असलं सेम कव्हर किती रुपयाला आहे? फक्त 300 रुपये. हो मॅडम 200 द्या. फक्त 200. हो मॅडम काय झालं? 100 द्या. आई मी उद्यापासून अजिबात कॉलेजला जाणार नाही. का ग? माझ्या सगळ्या मैत्रिणीकडे स्कूटी आहे पण माझ्याकडेच नाही. तू टेन्शन घेऊ नकोस. तुझ्या बाबाला सांगते लगेच उद्या नवीन स्कूटी द्यायला होते. बरं आई. आई मला उद्याच्या उद्या नवीन बुलेट पाहिजे, नाहीतर मी चाललो घर सोडून. अगं सुनीता, तुझ्या दादाची बॅग आण. तुझा दादा घर सोडून चाललाय. दादा हे घे बॅग. सुनबाई मी चपाती भाजी वरण केले. भात राहिलाय. भात लावून घे. भात कुठं लावू? लावू माझ्या तोंडाला. एवढं